कोकणातील राजापूर विधानसभेचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवबंधन तोडत शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ठाण्याच्या आनंद आश्रमात साळवींनी खरतर पक्षप्रवेश पार पडलेला आहे। पक्षप्रवेशानंतर बोलताना राजन साळवी भावुक झाल्याचं देखील पाहायला मिळालं। मला मंत्री करावं म्हणून एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना शिफारस केली होती असं म्हणत राजन साळवेंनी जुन्या आठवणींनाही उजाळा दिलाय। तर आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजन साळवी यांनी शिवसेना पक्षात खरतर पक्षप्रवेश केलेला आहे। ढाण्यावाघ पुन्हा शिवसेनेत आल्याचं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलंय। यासोबतच शिवसेनेचं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं पाहायला मिळतंय। वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने मी 2000 साली जिल्हा प्रमुख झालो आणि जिल्हा प्रमुख झाल्यानंतर या ठिकाणी स्वतः दिघे साहेबांनी माझ्या ठिकाणी सत्कार सन्मान केला होता ह्या आपल्या मठामध्ये। आणि पुन्हा एकदा एवढ्या वर्षानंतर शिंदे साहेबांनी या ठिकाणी माझा सत्कार सन्मान केला, आपल्या कुटुंबामध्ये सामावून घेतला। मी खरोखर स्वतःला नशिबान समजतो। ह्या संपूर्ण वाटचालीमध्ये सर्वसामान्य कुटुंबातला सदस्य एवढ्या मोठ्या पदावरती पोचला आणि तो पक्ष मला आज मागे टाकून सोडून मला आता नवीन प्रवाहामध्ये यावं लागतंय। त्यामुळे माझ्या डोळ्यामध्ये नक्कीच दुःखाश्रू आहेत आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आहेत, कारण कुटुंबातला सदस्य म्हणून भाईंनी माझ्यावरती प्रेम केलं। 2014 साली भाजप सेनेची युती सत्ता आली आणि त्या युतीमध्ये मला वाटलं होतं उदयजी की माझ्यासारखा एक निष्ठावंत सैनिक त्या ठिकाणी मंत्री होईल म्हणून। शिंदे साहेबांनी सुद्धा त्यावेळेला उद्धव साहेबांकडे माझी शिफारस केली होती, दुर्दैवाने होऊ शकलो नाही। पण शिवसेनेचे नेते, आता नाव घ्यावंच लागेल, विनायक राऊतनी त्यावेळेला दीपक केसरकरांना मंत्री केलं। राजन साळवी तिथंच राहिला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।